साधक हो नमस्कार। आज आपण स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर शिरूर येथील चमत्कारिक पाषाण शिळेबद्दल बोलणार आहोत। आपल्याला व्हिडिओमध्ये जी पाषाण शिळा दिसत आहे त्यावर बाजूने काही मजकूरही दिलेला आहे। तो मजकूर या शिळेबद्दल माहिती सांगतो। चला तर मग बघूया नेमकी काय आहे ही शिळा आणि कशी ती कार्य करते। साधक हो, फोटोत दिसत असलेल्या मजकुराप्रमाणे या शिळेवर दोन्ही हात ठेवणे साधारणतः 2 मिनिट। हात ठेवल्यावर ज्या काही हातांमध्ये संवेदना होतात किंवा पुढे मागे हात सरकतात त्यानुसार त्या त्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच उपाय सांगितले जातात। उदाहरणार्थ, हात पुढे सरकणे म्हणजे देव आपणास 100% प्रसन्न आहे। हात मागे येणे म्हणजे बाह्यविद्या किंवा काळी विद्याचा प्रभाव आपल्यावर आहे आणि त्यामुळे आपली प्रगती थांबलेली असून घरामध्ये अशांतता असते। यावर उपाय म्हणजे रक्तगटाप्रमाणे देवभक्ती करणे, जसे की AB रक्तगटाच्या व्यक्तींनी गणपतीची भक्ती करणे, O रक्तगट विष्णू भक्ती, A रक्तगट शिवभक्ती, B रक्तगट सूर्यदेव भक्ती करणे। तसेच साधक हो, या पाषाण शिळेला देवांचा दिग्विजय स्तंभ असेही म्हणतात। त्याचे स्पष्टीकरण असे की पूर्वी येथे महागणपती, ब्रह्मदेव, महाविष्णू, शिवशंकर, सूर्यनारायण, आदिशक्ती, पंचसागरेश्वरी, दुर्गा माता व सर्व देवदेवी याबरोबर बळीराजा, रावण, कुंभकर्ण, लोभासूर, मायासूर, क्रोधासूर, कामासूर इत्यादी राक्षसांबरोबर देवांचे युद्ध झाले। त्यात राक्षस हरले, त्यात देवींचा विजय झाला। देवांनी स्वर्गाचे राज्य प्राप्त केले, देव अमर अजिंक्य झाले। पूर्वी, आता आणि पुढे देवांचे स्वर्गीय राज्य अमर अजिंक्यच राहिले आहे। याचा जो काही संदर्भ आहे तो आपल्याला मुद्गल पुराण यामध्ये आढळतो। तसेच साधक हो, या पाषाण शिळेवर हात ठेवल्यास मानवाचा तिसरा डोळा उघडतोच, अन्य दिव्य दृष्टी प्राप्त होतेच असे आपले महाराज सांगतात। तसेच मानवाचे हात या शिळेवर मागे पुढे सरकणे हे देवांचे व राक्षसांचे युद्ध अजून चालू आहे असेही दर्शविते। उदाहरणार्थ, पाषाण शिळेवर हात ठेवताच देव आपले हात पुढे नेतात तर राक्षस आपले हात मागे ओढतात। यावर एकच उपाय, तो म्हणजे रक्तगटानुसार देवभक्ती करणे। हात पुढे सरकतात 100%। साधक हो, या संदर्भात अजून एक माहिती म्हणजे विश्वारंभी ब्रह्मर्षी अत्रीने मंत्राने अग्नी येथे प्रथम प्रकट केला आणि विश्वातील सूर्यादी सर्व तारे प्रकाशित केले। येथे दररोज ब्रह्मर्षी अत्री व महासती सौ अनुसूया माता सकाळ, दुपार, सायंकाळी त्रिकाळ होम हवन करीत असत। त्यावेळी स्वर्गातील सर्व देवदेवी हवन घेण्यास येथे येत होते। आता पण सर्व देवदेवी व 88,000 ऋषी येथे त्रिकाळ होम हवन घेण्यास येतात, भक्तांना 100% आशीर्वाद देतात। तर साधक हो, हा जो संदर्भ आहे हा वेदांमध्ये आढळतो। हे सर्व ऐकल्यावर आणि पाहिल्यावर साधकांना असा प्रश्न पडला असेल की हे असे का घडते, कसे घडते? पाषाण शिळेवर हात ठेवल्यावर हालचाल पुढे किंवा मागे कशी होते? एकीकडे लोक म्हणतात की दगडात देव नसतो, तर मग ही पाषाण शिळा कशी काय जिवंतपणाचे उदाहरण देते? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या पाषाण शिळेला अवश्य भेट द्या आणि अनुभव घ्या। दिनांक 8/8/1960 पासून आतापर्यंत लाखो भक्तांनी
या पाषाण शिळेवर हात ठेवले त्यांना वेगवेगळे अनुभव आले, तसेच अनेकांना अजूनही येत आहेत आणि पुढेही येणार आहे। ही तपासणी दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते 6 चालू असून विनामूल्य आहे, म्हणजे त्याचे कसलेही चार्जेस किंवा फी आकारली जात नाही। साधकांनो, आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी या ठिकाणचा पत्ता देत आहे। स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर बायपास, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। चला तर मग भेटूया लवकरच। हरिओम दत्त।